नमस्कार. चला तर तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आणि आता संध्याकाळचे वाजले तर 5 आणि आज सकाळपासून आमचं चाललेलं होतं कामाची गडबड. तर जे आम्ही गहू वाळत घातलेले होते का ते आज आम्ही व्यवस्थित उपणून निसून ठेवलेले बघा. आणि दुपारपासून आमचं ते चाललेलं होतं. इकडं मम्मी पण आता चालेल. थांबा रे 1 मिनिट. काय चाललं तुमचं? बघा सोमपापडी यार आणि शंभू मस्त टारली मध्ये खेळू राहिले. आणि आपल्या कांद्याला याला बाजरीला टाकायला खत पण आणलेलं आहे अवंतींनी गावातून जाऊन. काय ग सोमपापडी त्यांची चाललेलं आहे आता खेळायचं काम. शाळेतून आली आत्ताच. आणि मम्मी काका गेले होते मांजरीला. मम्मी बरं आहे बाबाचं? बरं आहे का? आई बरं आहे का? हा ना. शिवदादा काय खातो पहा ना. बघा तेवढी बाजरी म्हणजे आपली तिकडं खत टाकायचं चालू होता आवाज त्यांचं बाजरीला. तर ते तिकडं खत टाकू राहिले आणि आमचं इकडं चालले होते बघा. जे गहू होते ते उपणून ते घेतले नीट केले. आणि आता चंदी द्यायची होती गाईला. तर इकडं मक्का आणि आपले जे गहू राहते ते एकत्र करून आणि आपल्या चंदी गाईला देत राहतो रोजची. तर त्याचं दळण करायचं चाललेले. शिवबाळा बघा दळण पण करून ठेवलं आणि चंदीचं पण. तर गहू याच्यावर वाळू घातलेले ते तर भरपूर दिवसापासून. आणि आता बारदान पण मोकळा झाला. तर आता घडी घालून ठेवली याची. घडी घालून ठेवला पोरांचं पहिलं काय चालू खेळायचे. काय काय डुगू तो इकडे करा इकडे ना पुढे पहिले कशी मेहंदी लावली. यांचं बाई काय चालू आहे? तुमचं काय चालू आहे? मोठा पडतो हो तिकडे. हो चालेल तिकडे. आता चाललेलं आहे गिन्नी गवत आणायला. आणि गायांना गिन्नी गवत आणायचं होतं. म्हणलं चला दिवस पण वाढवला आणि गायांना गिन्नी गवत घेऊन यायचं. कुठे गेले का? खत टाकायला गेलं तिकडं मकाला. अजून नाही झालं वाटतं. खत टाकून आले तर मग काय चहा पाणी सगळे तेच म्हणून. आणि आज मंगळवार आहे त्याच्यामुळे देवीला नैवेद्य पण न्यायचा आहे. तर आपला घास पाकच झाला. मस्त छान झाला ना. बघा आता आलो घरी आणि आता घरचं आवरलं. तर आता चहा पाण्याची टाइम पण झालेला आहे. आणि कविता चाललेलं आहे बघा आता चहा पाणी करायचं. अरे काय करते? मेकअप. आणि आता कविता चाललेला आहे चहा पाणी. बघा सगळी चिल्लर पार्टी चहा दूध पिऊ चालू आहे. समोर झालं तुझं आवाज चहा घेऊन झाला काय? बरं शंभू ऐ दादा शंभूला थकला का ना. कोरी चहा झाली आणि आबा आणि मम्मी कोरी चहा घेत राहते. तर नंतर कविताने टाकल्या बघा मस्त दुधाचा चहा. मम्मी कुठे गेले ग? बघा आता लागलेलं स्वयंपाकाला. आणि आज मस्त अशी चवळीच्या घुगऱ्याची भाजी बनवायची आहे. तर कुकरमध्ये चवळीच्या घुगऱ्या शिजायला टाकून दिले बघा. आणि आताच एवढ्यात गॅस बंद केला. तर मस्त अशा आपल्या चवळीच्या घुगऱ्या शिजलेल्या आहेत. आणि एका ताटात मसाला पण काढून घेतलेला आहे बघा. शेंगदाणे थोडेसे भाजून घेतले. थोड्याशा मिरच्या खूप जास्त लसूण घेतलेला आहे कारण लसूण जास्तच घ्यायचा म्हणजे एकदम मस्त अशी घुगऱ्या लागत्या. थोडेसे जिरे आणि आपण फोडणीला आलं लसूण कापून ठेवलंय बघा मी. बघा घुगऱ्या पण मस्त शिजल्या. आणि मी आता गॅस बंद केला. आता आपल्याला हा जो मसाला काढून घेतलेला आहे का तो मिक्सर मध्ये बारीक करायचा आहे. आणि तोपर्यंत मी याच्यावर आता पाणी ठेवणार आहे गरम करायला.
सगळा मसाला पण बारीक करून घेतला बघा मिक्सरमध्ये. आणि आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा चवळी टाकून घ्यायच्या आहे. म्हणजे मग चवळीचं कसं थोडेसे शिजवून जर त्याच्यात टाकले ना तर जो आपण रसा बनवितो त्याच्यात आरक उतरतो आणि मस्त अशा चवळी मस्त अशी भाजी होती. तर मी थोड्याशा चवळी 1 चमचाभर याच्यात टाकून घेतलेल्या आहे. आणि आता डबल मिक्सर झाकण आणि थोड्याशा हे करून घेणार आहे. बघा आपला मसाला पण आता रेडी आहे आणि लसूण पण हे करून घेतलं. आता फक्त फोडणी द्यायची बाकी आहे. तर इकडे शेगडीवर गरम होण्यासाठी पाणी पण ठेवलेलं आहे. गरम पाणी करायचं आहे आपल्याला भाजीसाठी. तर आता लगेच फोडणी देऊन घेऊ. बघा आता आपल्याला चवळीच्या उघऱ्या बनवण्यासाठी जी फोडणी द्यायची आहे तर ते सगळी हे पण करून घेतलं. थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता पण घेतलेला आहे. आणि जो मसाला होता तो आपल्याला कुकरमध्ये म्हणजे जे चवळी शिजलेलं पाणी आणि ते ना त्याच्यातच आरक उतरायसाठी तो मसाला त्याच्यातच टाकून द्यायचा आहे. म्हणजे मग आपण जशा तुरीची उघऱ्या ते बनवतो त्या पद्धतीनं थोडंसं पाणी पण गरम करून घेतलं. आणि चवळीच्या उघऱ्याचं कसं राहतं सुरुवातीला अगोदर थोड्याशा भाजून घ्यायच्या तव्यावर म्हणजे मग चव चांगली लागती. तर अगोदर भाजून घेतल्या थोड्याशा तव्यावर आणि त्याच्यानंतर मग कुकरमध्ये टाकून दिलेल्या होत्या. आता पातेल्यात तेल टाकून आणि जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आपल्याला. आणि किती मोठा लसूण कापून घेतलेला आहे तो पण द्यायचा फोडणीला. लसूण मस्त असा लाल होऊन द्यायचा. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात कढीपत्ता कोथिंबीर आणि थोडीशी हळद टाकायची. लसूण मस्त लाल झाला थोडीशी हळद कढीपत्ता कोथिंबीर चांगला धुवून आणि त्यात टाकून द्यायचा. आणि जो मसाला एकत्र करून घेतलेला आहे चवळीच्या घुगऱ्या आणि मसाला तो एकत्र टाकून द्यायचा. आता बघा आता चवळीच्या घुगऱ्या टाकल्या फोडणीला आणि जेवढं पाणी लागतं तेवढं टाकून घेतलेलं आहे गरम. आणि वरतून आपल्याला टाकायचं मीठ आणि याला चांगली अशी उकळी येऊन द्यायची 5-1 मिनिटं. कारण चवळीच्या घुगऱ्या तर शिजलेल्याच आहे फक्त मसाल्यामध्ये चांगल्या अशा हे करून घ्यायच्या उकळी. आणि आपल्या चवळीच्या घुगऱ्या आता तयार होणार आहे बघा. बघा मस्त चवळीच्या घुगऱ्याला उकळी आली. आता आपल्या चवळीच्या घुगऱ्या तयार आहे आता मस्त खायसाठी. आणि पहिल्यांदा कसं सगळेजण चवळी ते वावरात करायचे तर मग कसं नवीन झाल्या लगेच करून पाहायचे. आता काय कोण जास्त करून चवळीच्या म्हणजे चवळी लवीत नाही काही नाही. तर हे आता विकतच आणलेल्या होत्या आणि करून बघितल्या. एकच नंबर भाजी म्हणजे चवळीची घुगऱ्या लागत या. तर आता कविता चाललेल्या आहे पोळ्या बाहेर आणि म्हणलं लगेच भाजी करून घ्यावा आणि आता जेवणच करायचे लगेच.